मुंबईतील टोरेस घोटाळ्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। टोरेस घोटाळ्यातील जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत। कोर्टाने जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी हिरवा कंदील दिलाय। आर्थिक गुन्हे शाखेकडून लवकरच जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। यात ईडीने देखील गुन्हा दाखल केल्याने ईडीच्या अधिकाऱ्यांसोबतही मुंबई पोलिसांची सकारात्मक बैठक झाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, आता टोरेस घोटाळ्या प्रकरणातील नागरिकांना एक मोठा दिलासा मिळतोय असं आपण म्हणू शकतो, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतोय की टोरेस गुंतवणूकदारांना एक महत्त्वाचा दिलासा मुंबई पोलिसांकडे देण्यात येणार आहे। जवळपास 122 कोटींचा हा गैरव्यवहार होता। अनेकांचे पैसे त्यांनी गुंतवलेले होते, मात्र आता मुंबई पोलिसांनी या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलावा करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती आणि न्यायालयाकडनं त्यांना परवानगी मिळाल्यानंतर आता कायदेशीर प्रक्रियेकडनं मुंबई पोलिसांकडनं त्याचा काही दिवसात लिलावा केला जाईल। आर्थिक गुन्हे शाखेने अनेक मालमत्ता या जप्त केल्या होत्या। परदेशी आरोपींनी हा संपूर्ण गैरव्यवहार केला होता। यात ईडीने देखील स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती आणि त्याचबरोबर काही मालमत्ता ही ईडीने देखील जप्त केली होती। त्यांच्याशी देखील मुंबई पोलिसांनी एक बैठक घेऊन सकारात्मक त्यातून तोडगा काढून आता लवकरच याबाबतीत जे जप्त केलेले मालमत्ता आहे त्याचा लिलावा केला जाणार आहे आणि गुंतवणूकदार आहेत त्यांना न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्यांनी गुंतवलेली जी रक्कम आहे त्यातनं जमा झालेली जी रक्कम आहे त्यानुसार ती वाटली जाणार आहे। त्यामुळे टोरेस गुंतवणूकदारांना कुठेतरी एक छोटासा का होईना हा एक महत्त्वाचा दिलासा मिळालेला आहे। मात्र जो गुन्ह्याचा तपास आहे हा तसाच चालू राहील आणि पुढे देखील काही मिळाल्यास किंवा अन्य फरार आरोपी आहेत त्यांना देखील अटकेची कारवाई ही चालूच राहणार आहे। मात्र गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या पैशातनं काही जो पैसा आहे दिलासा म्हणून मुंबई पोलिसांकडनं परत केला जाणार आहे। खरं, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।